संपल्यानंतर दोन्ही संघाला विनंती आपण खेळाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा। दरम्यान जय गणेश पिंगुळी संघाचे या ठिकाणी सर्व सन्माननीय या ठिकाणी शैलेश नाईक सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे। विनंती आहे शैलेश नाईक आपण व्यासपीठावर यायचं आहे। दरम्यान या स्पर्धेचा तो दुसरा सामना होणार आहे तो जय मास्टर सावंतवाडी आणि भिडताना पाहायला मिळतील। एका बाजूने असेल सावंतवाडी तालुक्यातील शिवभवानी सावंतवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूने असेल कुडाळ तालुक्यातील माणगाव संघ। निश्चितच एकशे माणगाव संघ एका बाजूने, शिवभवानी सावंतवाडी संघ एका बाजूने। त्यानंतर झालेली पकड निश्चितच पाहायला मिळते। टॅकल सक्सेस पुढे एकदा दीपेश गबस थर्ड रेड वरती हुटर वाजतोय, म्हणजे सत्राची घंटी वाजली जाते मैदानावर। 2 ऑर डायरेक्ट असेल जर्सी क्रमांक 7 दीपेश गबस रेडर आहे रेड बोर्डच्या वरती। सुपर टॅकल ऑन असेल, निश्चितच हँड टच केला जातोय कॉर्नर वरती। 4-0 गुणसंख्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा माघारी परत परचूटचा प्रयत्न आणि निश्चितच अँगल होल्ड करण्याचा प्रयत्न, त्यानंतर समोर येऊन टॅकल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय मैदानावरती आणि संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय रेडरच्या माध्यमातून आणि टॅकल होतोय सक्सेसफुल, पॉवरफुल टॅकल, सुपर टॅकलने श्रीगणेश केला जातोय माणगाव संघाची पाहायला मिळतोय। आणि त्यानंतर पुन्हा एकदा थर्ड रेड या ठिकाणी देखील आहे। 2 ऑर डायरेक्ट पॉइंट घेणं अनिवार्य असेल, हुटर देखील वाजतोय मैदानावरती। 6 डिफेन्स 2-2च्या 3 मैदानावरती पाहायला मिळत आहेत। पॉइंट तर पाहायला मिळेल मैदानावरती, मात्र कोणत्या बाजूने असेल हे बघणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल। किक करण्याचा प्रयत्न पुढे किक कॉर्नर वरती पाहायला मिळते रिक्सनच्या माध्यमातून आणि निश्चितच रिवाइव्ह होऊन पुन्हा एकदा दीपेश गबस थर्ड रेड त्या ठिकाणी असेल। निश्चितच 2 ऑर डायरेक्ट असेल मैदानावरती। हुटर वाजतोय, खतरेची घंटी वाजली जाते, पॉइंट घेणं रेडरसाठी अनिवार्य असेल। 4चा डिफेन्स कबड्डीच्या पटलावरती सगळ्यात कठीण डिफेन्स ज्याला म्हटलं जातं तो 4चा डिफेन्स। दीपेश गबस आहे रेडर रेड बोर्डच्या वरती। डिफेन्सला थोडासा संयम दाखवावा लागेल, रिस्क घ्यावी लागेल रेडरला। निर्धारित 30 सेकंदांचा उद्या समाप्तीच्या दिशेने बघावं लागेल मैदानावरती। फुल ऑन डॅश सक्सेसफुल पॉवर 4-5 या ठिकाणी देखील थर्ड रेड आहे। योगेश देसाई समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बॅक होल्ड। निश्चितच डिफेन्सचा देखील योग्य वेळी सपोर्ट, टॅकल सक्सेसफुल पाहायला मिळतोय तो म्हणजे 6-4 अशी गुणसंख्या मैदानावरती पाहायला मिळेल। आणि त्यानंतर जर्सी नंबर 7 आपा हिरलेकर रेडर रेड बोर्डच्या वरती। त्यानंतर प्रत्युत्तरा दाखल रेडर रेड बोर्डच्या वरती आनंदांच्या त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। निश्चितच पुन्हा एकदा 2-2च्या 3 त्या ठिकाणी पाहायला मिळतील। डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते रेडरच्या माध्यमातून। किक देखील करण्याचा प्रयत्न, करण्याचा प्रयत्न एस्केप रेडरचा आणि पुन्हा एकदा एक गुण रेडर त्या ठिकाणी माघारी पडतो। आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तरा दाखल जर्सी नंबर 3 विघ्नेश सावंत समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न, डिफेन्सचा सपोर्ट, टॅकल सक्सेसफुल। पुन्हा एकदा शिवभवानी सावंतवाडी संघाचा शिवभवानी सावंतवाडी संघाची या ठिकाणी थर्ड रेड आहे। निश्चितच जर्सी नंबर 7 दीपेश गबस रेडर आहे रेड बोर्डच्या वरती। हँड टच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। निश्चितच 3 खेळाडू बाकी होते, सुपर टॅकल देखील ऑन होता, मात्र 3च्या डिफेन्स मध्ये एका गुणासह गुणसंख्या 9-5 त्या ठिकाणी पाहायला मिळेल मैदानावरती। 4 गुणांची आघाडी शिवभवानी सावंतवाडी संघाची। पहिल्याचा खेळ प्रगतीपथावर, काही मिनिटांचा खेळ समाप्त, काही मिनिटांचा खेळ हा बाकी असेल। निश्चितच बोनसचा प्रयत्न पाहायला मिळतोय, मात्र येणारी वेळ सांगेल बोनस गुण मिळेल किंवा नाही। पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते, प्रेशर बनवला जातोय लेफ्ट कॉर्नर वरती, बघावं लागेल निर्धारित 30 सेकंदांचा उद्या समाप्तीच्या दिशेने माघारी परततो रेडर। पुन्हा एकदा एम्प्टी रेडची होते सांगता। पहिल्याचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावरती। पहिल्यामध्ये सुरू होतोय पाहायला मिळतोय निश्चितच दीपेश गबस रेडर आहे रेड बोर्डच्या वरती। 4चा गुणाची आघाडी ती म्हणजे शिवभवानी सावंतवाडी संघाची। माणगाव संघाच्या मैदानावरती 2 खेळाडू बाकी असतील, जर रेडरला जखडलं गेलं तर एकापेक्षा 2 गुण त्या ठिकाणी मिळतील, म्हणजे सुपर टॅकल ऑन आहे। निश्चितच बघावं लागेल काय घडेल रेडर त्या ठिकाणी। निश्चितच पुन्हा एकदा 1 गुण घेऊन माघारी परततोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा गुणसंख्या बदलली जाईल। 10-5 5 गुणांची आघाडी आणि त्यानंतर जर्सी नंबर 18 शेवटचा खेळाडू बाकी असेल या मैदानावरती।
ऑल आउट पासून वाचवलं जाईल. समोर आहे फुल ऑन डिफेन्स, तो म्हणजेच चोहणी सावंतवाडी संघाचा. निश्चितच डिफेन्स मध्ये जोरदार हालचाल केली जाते. का टच पॉइंट घेतला जाईल रेडरच्या माध्यमातून. थोडीशी चूक ही डिफेन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळते. थोडासा संयम दाखवला असता तर निश्चितच दुसरा पाय जो हवेत हवा होता तो त्या ठिकाणी नव्हता. आणि पुन्हा इथे एमटी रेडची सांगता करत माघारी परततोय. 6-10 तब्बल 4 गुणांची आघाडी ती म्हणजे शिवभवानी सावंतवाडी संघाची. सुपर टॅकल ऑन असेल, सुपर टॅकल ऑन असेल. निश्चितच टॅकल करण्याचा प्रयत्न 2+2 गुणांची आघाडी बघावं लागेल. कमबॅक कशा प्रकारे केला जाईल बाळगाव संघाच्या माध्यमातून. बॅकहोल्ड माघारी परत रेडर ही एमटी रेडची होते सांगता. आणि त्यानंतर कर्ज नंबर 11 पुन्हा एकदा अडकतांचे कधीकधी रेडर आहे रेडवरती बघावं लागेल. दावा केला जातोय टच पॉइंटचा. रनिंग हँड टच पाहायला मिळाला होता. निश्चितच एका गुणांचे रेडर रेड बोर्डच्या वरती. निश्चितच पुन्हा एकदा का टच पॉइंट मल्टी पॉइंट रेडची आवश्यकता असेल या ठिकाणी. निश्चितच जर कमबॅक करायचा असेल तर का मल्टी पॉइंट रेड केली जाईल बघावं लागेल. परफेक्ट बोनस आनंदांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दुसरा सक्सेसफुल बोनस 100 असेल. डू ऑर डाय रेड 9-15 अशी गुणसंख्या. कुटर वाजते, कचऱ्याची घंटी वाजली जाते. रेडर साठी रिस्क घ्यावी लागेल. पॉइंट घेणं अनिवार्य असेल. निश्चितच डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते. 7चा डिफेन्स फुल ऑन डिफेन्स माणगाव संघात. डिफेन्स मध्ये हालचाल जोरदार हालचाल त्या ठिकाणी पाहायला मिळते. रेडरच्या माध्यमातून निर्धारित 30 सेकंदांचा अवधी समाप्तीच्या दिशेने. पहिला प्रयत्न चुकला होता मात्र डिफेन्सचा सपोर्ट आणि टॅकल मागे पडतो. आणि त्यानंतर थर्ड रेड डू ऑर डाय रेड. रेडर योगेश देसाई पाहायला मिळतो. रेडर रेड मोर्चावरती मैदानावरती सक्सेसफुल पॉवरफुल हँड टच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच पुढे एकदा 11-15 अशी गुणसंख्या. शेवटच्या 4 मिनिटांचा इशारा येतोय. 11-15 15-11 4 गुणांची आघाडी म्हणजेच शिवभवानी सावंतवाडी संघाची. डू ऑर डाय रेड आहे. निश्चितच थोडीशी घाई दर्शवली जाते डिफेन्सच्या माध्यमातून. रेडरला टॅकल करू शकले असते. निश्चितच पुन्हा एकदा रेडर रेड बोर्डच्या वरती. जर्सी नंबर 11 4चा डिफेन्स मैदानावरती. 5चा डिफेन्स मैदानावरती पाहायला मिळतोय. तो म्हणजे शिवभवानी सावंतवाडी संघाच्या. 16-11 5 गुणांची आघाडी आहे. बघावं लागेल शेवटच्या काही मिनिटांचा खेळ असेल बाकी. आपण हा सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लडकीवे आणि जय महाराष्ट्र सावंतवाडी दोन्ही संघासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. आपण हा सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सक्सेस होण्याचा विचार आहे तो पंचांच्या माध्यमातून. सुपर टॅकल ऑन असेल मैदानावरती. बघावं लागेल काय घडेल. 3 गुणांची आघाडी. समोरून ब्लॉक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुपर टॅकल. एकापेक्षा 2 गुण आणि 9 क्षणी टॅकल केला जातोय. पुन्हा एकदा टाइम आउट येतोय मैदानावरती. थर्ड रेड डू ऑर डाय रेड. पॉइंट घेणं रेडरसाठी अनिवार्य आहे. निश्चितच बघावं लागेल काय घडेल या रेड वरती. का टॅकल केला जाईल का रेडर पॉइंट घेतला जाईल रेडरच्या माध्यमातून हे देखील बघावं लागेल मैदानावर. निश्चितच पुन्हा एकदा डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते रेडरच्या माध्यमातून. शेवटच्या 10 सेकंदांचा बझर या ठिकाणी वाजतोय. रिस्क घेणं त्या ठिकाणी अनिवार्य असेल रेडरसाठी. रेडर माघारी गुणसंख्या देखील वजारली जाते. 19-13 मैदानावरती. शेवटच्या 1 मिनिटाचा इशारा. शेवटचं 1 मिनिट हे बाकी असेल. निश्चितच रेडर योगेश त्या ठिकाणी पाहायला मिळतो. रेडर रेड बोर्डच्या वरती. मल्टी पॉइंट रेडची आवश्यकता असेल. मल्टी पॉइंट रेडची आवश्यकता असेल. प्रेशर बनवण्याचा प्रयत्न बघावा लागेल. एक सुरेख रेड त्या ठिकाणी पाहायला मिळतो मैदानावरती. त्यानंतर गुणसंख्या 15-19 अशी गुणसंख्या मैदानावरती पाहायला मिळते. काय घडेल या रेड वरती हे बघणं तेवढंच महत्वपूर्ण. वॉक लाईन वर पुढे दिसताना पाहायला मिळतोय पूर्ण डिफेन्स माणगाव संघाचा. निश्चितच स्टाइल केला जातोय रेडरच्या माध्यमातून. बघावं लागेल शेवटच्या 10 सेकंदांचा बझर या ठिकाणी भासतोय. त्यानंतर पुन्हा एकदा रेडर रेड बोर्डच्या वरती 4 खेळाडू बाकी असतील. 20-15 15-20 ऑल आउट केलं जाईल का. निश्चितच टॅकल सक्सेसफुल शिवभवानी सावंतवाडी संघाचा. त्यानंतर रेडर यश त्या ठिकाणी पाहायला मिळतो. रेडर रेड बोर्डच्या वरती टच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 गुण ठेवून माघारी. सामना
निश्चितच समाप्त होतोय आणि तो म्हणजे सामना विजयी ठरतोय. शेवटचा गुणफलक 23-15. तब्बल 8 गुणांच्या फरकाने हा सामना विजयी ठरतो. 22-15 अशी गुणसंख्या म्हणजे 7 गुणांच्या फरक.